सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। विधान परिषदेत अनिल परब शंभूराज देसाईंमध्ये जुबली। परवांकडून देसाईंचा गद्दार असा उल्लेख तर देसाईंचा शिरोळा भाषेत परवानांवर पलटवार बघून घेण्याची दिली धमकी। श्रीकांत शिंदेने आयकर विभागाची नोटीस नाही, काहीच वेळा शिरसाटांचा गुंजावत चुकून नाव घेतल्याचं म्हणत सारवासारव। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आयकर विभागाची नोटीस खुद्द दिली जाहीर कबुली। नोटिशीला उत्तर देणार असल्याची शिरसाटांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मावियाची गरज नाही, संजय राऊतांचं अतिशय मोठं विधान। ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी जनतेचा दबाव असल्याचा दावा। विधानसभा उपसभापती नीलम गोरे यांच्या सुरक्षा रक्षकाचा ठाकच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांना धक्का। दुसऱ्यांदा असं घडल्याचा सरदेसाईंकडून सल्ला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 18 जुलै रोजी मीरा रोडचा दौरा करणार, जिथे विराट मोर्चा निघाला होता त्या मीरा रोडमध्ये कुठली घोषणा करणार याकडे लक्ष। देहू रोड वगळता राज्यातील सगळे कॅन्टोन्मेंट स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलिनीकरणाला तत्वता मान्यता। राज्य सरकारकडून संरक्षण मंत्रालयाकडे मंजुरी। छत्रपती संभाजीनगर मधल्या इंग्रजी शाळांमधल्या गैरप्रकारांची ओबीसी मंत्री अतुल सावेंकडून गंभीर दखल। सुविधा देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार, तपासणी करणाऱ्यांनी दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा। भाजपामध्ये इनकमिंग सुरू, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे समर्जित घाटगे आणि काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप हे भाजपाच्या वाटेवर। नेत्यांच्या गाठीभेटी झाल्याची सूत्रांची माहिती। गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून जाहीर, भाजपा आमदार हेमंत रासने यांच्या मागणीनंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा। अभिनेते प्रकाश राज राणा, दगुबती, विजय देवरकोंडा, श्रीमुखी लक्ष्मी माशू सह 29 अभिनेते सेलिब्रिटी। हैदराबादमध्ये गुन्हे दाखल, सट्टेबाजीच्या पैशी संबंधित प्रकरणात कारवाई। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।